राम राम शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर। बघा शेतकरी मित्रांनो, आज 1 मार्च 2026 रोजची आजची आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तुरीचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला दररोज बाजारभाव अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल। बघा शेतकरी मित्रांनो, सध्या तुरीचे बाजारभाव ही घटलेले आहेत। सध्या महाराष्ट्रामध्ये तुरीला 7400 आणि 7500 रुपये असा दर मिळालेला आहे। मात्र गेल्या वर्षी तुरीला 13000 रुपये क्विंटल असा दर मिळत होता। काही कारणास्तव केंद्र सरकारकडून म्हणा किंवा शासनाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर तुरीची आयात तसेच कापसाची आयात हरभऱ्याची आयात केलेली आहे, त्यामुळे आपल्या शेतमालाला बाजारभाव थोडासा घटल्याचा दिसून येत आहे। चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या बाजारभाव जाणून घेऊया। बघा शेतकरी मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती देवणी येथे अवकालेले 33 क्विंटल जसे दर 8160 रुपये क्विंटल, सर्वसाधारण 8080 रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर। पाहू शकता पुढील बाजार समिती हिंगोली येथे अवकालेले 500 क्विंटल जसे दर 8200 रुपये क्विंटल, सर्वसाधारण 8100 रुपये क्विंटल जात आहे गज्जर तूर। बघा पुढे आहे मुरुम बाजार समिती अवकालेले 138 क्विंटल जसे दर 8081 रुपये क्विंटल जात आहे गज्जर तूर। बघा पुढे आहे लातूर बाजार समिती अवकालेले 2321 क्विंटल जसे दर 8237 रुपये क्विंटल, सर्वसाधारण 8100 रुपये क्विंटल जात आहे लाल तूर। बघा तसे पुढील बाजार समिती अकोला येथे अवकालेले 2329 क्विंटल जसे दर 8155 रुपये क्विंटल, सर्वसाधारण 8075 रुपये क्विंटल जात आहे लाल तूर। बघा पुढे आहे अमरावती बाजार समिती अवकालेले 7905 क्विंटल जसे दर 8200 रुपये क्विंटल, सर्वसाधारण 8100 रुपये क्विंटल जात आहे लाल तूर। बघा पुढे आहे हिंगणघाट बाजार समिती अवकालेले 4746 क्विंटल जसे दर 8500 रुपये क्विंटल, सर्वसाधारण 8200 रुपये क्विंटल जात आहे लाल तूर। आवश्यकता पुढे आहे मलकापूर बाजार समिती अवकालेले 2210 क्विंटल जसे दर 8250 रुपये क्विंटल जात आहे लाल तूर।